नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 सप्टेंबर 2024 ते 8 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून पंचम भावात शनी असण्याच्या कारणाने तुम्हाला या गोष्टीला या सप्ताहात उत्तमरित्या समजण्याची आवश्यकता असेल. हा आठवडा आपल्या पदोन्नतीच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच मोठ्या संधी देणार आहे. तथापि त्याबद्दल काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. कारण हे शक्य आहे की आपण भावनांमध्ये वाहून जास्तीत जास्त नफा मिळवू शकत नाही, जितका तुमचा अधिकार आहे. घरात कुणी व्यक्तीच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा पूर्ण सप्ताह खराब जाण्याची शक्यता आहे. राहूच्या चंद्र राशीपासून 6व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही, जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते. त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. या सप्ताहात वैवाहिक जातकांना आपल्या सासरच्या पक्षाकडून आर्थिक लाभ होऊ शकेल. त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक तंगीपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. अशात या धनला योग्य ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला विचार करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही स्वतःला हानी पोहोचवू शकता. कौटुंबिक सदस्यासोबत आनंदाचे आणि शांततेचे क्षण घालवून त्याचा आनंद घ्याल. उपाय: ओम शुक्राय नम:चा नियमित 33 वेळा जप करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्यावरच नाराजी राहील. कारण तुम्हाला असे वाटते की आपल्या कुटुंबातील गोष्टीमुळे तुम्ही आपल्या शर्तीवर आपले जीवन व्यतीत करू शकत नाही. अशात या गोष्टीला घेऊन तुमचा स्वभाव घरातील सदस्यांच्या प्रती थोडा विचलित असेल. कार्यक्षेत्रातील इतर लोक तुमच्याकडून अधिक वेळेची मागणी करू शकतात. अशा परिस्थितीत उल्हासित होऊन न त्यांना कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यापूर्वी आपल्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही याची खात्री करून घ्या. कारण योग बनविला जातो की कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती आपल्या उदारतेचा आणि सभ्यतेचा फायदा घेऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी या सप्ताहाची वेळ खूप महत्त्वाची आहे. चंद्र राशीपासून चतुर्थ भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने जीवनात कुठल्या प्रकारची असुविधा तुमच्या मानसिक शांततेला भंग करू शकते. अशात उत्तम आरोग्याच्या जीवनासाठी आपल्या शरीराला त्रास देणे थांबवा. यावेळी चंद्र राशीच्या पंचम भावात बृहस्पती विराजमान असल्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला धनलाभ होईल. सोबतच यामुळे तुमचा सामना बऱ्याच आर्थिक योजनांनीही होण्याचे योग बनतील. अशात कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी गुंतवणुकीने जोडलेल्या प्रत्येक गोष्टीला सावधान राहावे लागेल. उपाय: नियमित 27 वेळा ओम भौमाय नम:चा जप करा. धनुराशी. हा सप्ताह करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. कारण या राशीतील बऱ्याच जातकांना काही विदेशी यात्रेवर जाण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळतील.
यामुळे तुम्ही काही नवीन शिकून आपल्या विकासासाठी बरेच योग्य स्रोत स्थापित करू शकाल. चंद्र राशीपासून चतुर्थ भावात राहू स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या येऊ शकतात. यामुळे यात्रा करणे तुमच्यासाठी ठीक नसेल. अशात सर्वात अधिक तुमच्या आरोग्याला महत्त्व देऊन यात्रा करणे टाळा. या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजेल की फक्त अक्कल लावून केलेली गुंतवणूक लाभदायी असते, म्हणून आपल्या मेहनतीची कमाई यावेळीही तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. यासाठी जर तुम्ही आपल्या मनात काहीही प्रकारचा संदेह ठेवला तर तुम्ही काही अनुभवी किंवा मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. मकर राशी. शुभ ग्रहांची स्थिती व दृष्टी तुमच्या राशीतील बऱ्याच जातकांना धनलाभ होण्याचे योग दर्शविते. कौटुंबिक सदस्यासोबत आनंदाचे आणि शांततेचे क्षण घालवून त्याचा आनंद घ्याल. जर लोक समस्येसोबत तुमच्या जवळ आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ताऱ्यांच्या चालीने या काळात तुमचे नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता समोर येईल. या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपली वेगळी ओळख आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कार्यस्थळी कुठली महिला सहकारिणीची भरपूर साथ मिळण्याची शक्यता आहे. चंद्र राशीपासून पंचम भावात बृहस्पती स्थित असण्याच्या कारणाने ते जातक ज्यांना नेत्र संबंधित विकार होते त्यांच्या जीवनात हा सप्ताह विशेष शुभ परिणाम घेऊन येत आहे. कारण या काळात तुम्ही आपल्या डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात यशस्वी राहाल. सोबतच त्यांच्यामध्ये सुधार आणण्यासाठी तुम्ही काही निर्णय घेऊ शकता. जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जाच्या रूपात अडकलेला आहे तरी या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल. उपाय: नियमित 42 वेळा ओम मांडाय नम जप करा. कुंभ राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम मिळण्याचे योग आहेत. मग ते ऑफिसमधील राजकारण असो किंवा काही वादविवाद असो, तुम्हाला प्रत्येक समस्या दूर करून लागोपाठ तुम्ही यशाची शिडी चढताना दिसाल. तथापि तुमचे यश पाहून तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनतील. यामुळे कार्यस्थळी तुमचे भरपूर कौतुक होईल. विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शिक्षणात भाग्याची साथ मिळेल आणि त्याचे शिक्षकही तुम्हाला या काळात सहयोग करताना दिसतील. चंद्र राशीपासून चतुर्थ भावात बृहस्पती स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तसे तर स्वतःला बऱ्याच प्रमाणात स्वास्थ्य समजाल. कारण या काळात तुम्ही आपल्या कुटुंब आणि कार्यक्षेत्रात योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टींमध्ये आपले आरोग्य उत्तम बनवण्यातही यशस्वी व्हाल. या सप्ताहात असे प्रतीत होईल की तुम्हाला माहिती आहे की कोणकोणत्या लोकांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहे, परंतु तुम्हाला यावेळी कुणालाही उधार धन देण्यापासून बचाव करावा लागेल अथवा गरज पडल्यास तुमच्याजवळ धनाचा अभाव होऊ शकतो. आता आपले खर्च खूप अधिक वाढवण्यापासून थांबवा
आणि प्रत्येक प्रकारच्या देवाणघेवाणीच्या वेळी अधिकात अधिक सावधानता बाळगा. उपाय: शनिवारी भिकाऱ्यांना भोजन दान करा. मीन राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबाच्या प्रती आपली जबाबदारी समजून कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्यांना गरजेचे महत्त्व द्याल. अशात तुम्ही त्यांच्या सुखदुःखाचे भागीदार बना, म्हणजे त्यांना वाटेल की तुम्ही खरंच त्यांची काळजी घेता आणि ते तुमच्या समक्ष आपल्या गोष्टींना मोकळेपणाने ठेवू शकतात. यावेळी आपल्याला अभिमान न बाळगता आपल्या उद्दिष्टाकडे शांतपणे पुढे जाणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. या सप्ताहात तुम्हाला थोडे थकलेले वाटू शकते, यामुळे तुम्ही अभ्यासात थोडी विश्रांती घेऊ शकता. अशात तुम्ही स्वतःला केंद्रित करून आणि आपला वेळ वाया न घालवता पुस्तक वाचा. या गोष्टीला फक्त तुम्हीच जाणता की तुमच्यासाठी काय उत्तम आहे, म्हणून मजबूत आणि स्वस्थ राहा. तसेच आरोग्यात सुधारण्यासाठी निर्णय त्वरित घ्या आणि त्यांच्या परिणामाचा सामना करण्यासाठी तयार राहा. चंद्र राशीपासून बृहस्पती 3ऱ्या भावात स्थित असण्याच्या कारणाने शक्यता आहे की ही वेळ तुमच्या आयुष्यात वेतनवृद्धीचे बरेच योग घेऊन येईल. या कारणाने जर तुम्ही जीवनात अप्रत्याशित रूपात खर्चात वृद्धीही होईल, तरीही त्याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर पडणार नाही. तथापि तुम्ही स्वतःला आर्थिक रूपात अधिक मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. उपाय: ओम शिव ओम शिव नियमित 11 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.